काळकुटे सर आपल्यासोबत जोडले गेले। गंगाधरजी, स्वागत आहे तुमचं। मला सांगा, आता कोर्टानं एक आदेश दिलेला आहे की जरांगेंना 3 वाजेपर्यंत आता आझाद मैदान रिकामं करावं लागणार आहे आणि सोबतच आंदोलकांना सुद्धा इशारा दिलेला आहे की तुम्ही आता 3 वाजेपर्यंत मुंबई खाली करा। आपण कसं पाहता कोर्टाच्या या निर्णयाकडे? आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करणार आहे, तर तो आम्हाला पण तासात कसे मुंबई काय करणार? जेवढे जात आम्हाला सहानुभूतीपूर्वक विचार करा, कारण आझाद मैदानाचं आंदोलन हे उपोषण आहे, लोकशाही मार्गाने, आणि महात्मा गांधींनी उपोषण केलंय। इतिहासातून आम्हाला आझाद मैदानात उपोषणाची परवानगी मिळते। आझाद मैदानाच्या बाहेर जातील, परंतु माननीय कोर्टाने आम्हाला आझाद मैदान आणि मनोज दादांचं उपोषण एवढं तरी हे आम्ही कोर्टाला विनंती करू। बाकी आता या देशाबद्दल बघू, आमच्या वकिलाशी आम्ही संपर्क करतो, अजून त्यांचाही संपर्क नाही। कोर्टाचं पुन्हा सुनावणी आम्हाला अपेक्षा आहे। निदान आझाद मैदानाचा उपोषणाचे आम्हाला अपेक्षा आहे, आणि बघू सरकारकडे घेतलेली सरकारने आम्हाला परवानगी द्यायच्या, म्हणजे आम्हाला मनोज दादाला उपोषण करता येईल। आज फक्त 5वा उपोषणाचा दिवस, एवढ्या लवकर त्यांना उचलून कसं घेऊन जाणं हे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे मायबाप कोर्टाला विनंती असेल की थोडा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, आणि आपल्या जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी मुंबईत असलेल्या सगळ्या मराठा बांधवाला विनंती करतो की जे आपले वाहन रस्त्यावर असतील, मुंबईत जे सगळे आझाद मैदानाच्या बाहेरचे जे सगळे बांधतोय ते सगळे जण आता मुंबईच्या बाहेर निघा। जो कोर्टाचा आदेश आहे तो आपल्याला मानायचा आहे। आम्ही कोर्टाच्या सगळ्या आदेशाचा आणि नियमाचं बरं, आझाद मैदान जर रिकामं करायला सांगितलं असेल जरांगेंना दुपारी 3 वाजेपर्यंत, तर मग त्याला पर्याय काय? मग आता हे उपोषण सुरू राहणार की मग कसं करणार आता याचं? दुसरीकडे कुठं परवानगी मिळाली काय? दादाची प्रकृतीचा प्रश्न हे सगळं कोर्टात आता आम्ही मांडू ना, वकील मागतायत, आता बघू ना काय थोडं कशा पद्धतीने आमच्या या भावना येत आहे। ठीक आहे, कापर्यंत काही चुका आमच्या झाल्या असतील किंवा काही ठराविक चुका केलेल्या कोर्टाच्या समोर, आणि आम्ही जे काम केलं इथं पोलीस मदत केली, आम्ही कुणाला आजारी पडलं दवाखान्यात नेलं, महिला भगिनींच्या सुरक्षेची काळजी घेतली। खरं गंगाधरजी, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सध्या कोर्ट काय अंतिम निर्णय देते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत बातचीत केली या संदर्भात। त्यामुळे आपण पाहतोय सध्या दुपारी 3 वाजता या सुनावणीला आता अखेर सुरुवात होणार आहे। आपण पुन्हा एकदा आमची प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणेकडे सध्या आपण जाऊया। ज्योत्स्ना, आता आपण जर गंगाधर काळकुटेंचं जर आपण बोलणं ऐकलं असेल तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही